एखाद्या महिलेचं डोहाळ जेवण केल्याचं आपण पाहिलेलं असतं, मात्र हिंगोलीतल्या एका कुटुंबानं आपल्या गाईचं डोहाळ जेवण केलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारत बॅनर लावत संपूर्ण गावाला निमंत्रितही केलं। पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। रंगीबिरंगी हार घातलेली गाय, तिच्या पाया पडणारे शेतकरी आणि तिला मायेनं घातलेला खाऊ, ही दृश्य आहेत हिंगोलीमधली। सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपाण गावातील फाले कुटुंबानं सांभाळलेली ही गाय। फाले कुटुंबानं या गायीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा करत प्राणीप्रेमाचा एक नवा आदर्शच घालून दिलाय। या गायीचं आणि फाले कुटुंबाचं अनेक वर्षांचं आपुलकीचं नातं आहे। या गायीपासून त्यांना शेत कसण्यासाठी 2 बैल मिळाले आहेतच, सोबत शेतीला पूरक म्हणून दुधाचा व्यवसायही करता आलाय। बाबाची आमची पहिल्यापासून आमच्या घरी गाय होती आणि त्या गायीचं आम्ही अशा प्रकारे पालन केलं आहे। आणि या गायीला आम्ही 3दा झालं, म्हणजे तिसरं तीन इथं घरी झालेले आहेत, म्हणजे झाले। आणि त्या गायीचे डोहाळे जेवण करावं म्हणून आमची इच्छा झाली, आम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला। गायीच्या डोहाळे जेवणासाठी फाले कुटुंबियांनी भव्य मंडप उभारत बॅनर लावत संपूर्ण वरुड चक्रपाण गावातल्या महिलांना आमंत्रित केलं। एखाद्या महिलेचं डोहाळ जेवण ज्या पद्धतीनं साजरं होत असतं, त्याच पद्धतीनं विधिवत पूजा करत हा सोहळा अत्यंत आनंदानं साजरा करण्यात आला। माझी हीच इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांना गायीचं डोहाळे जेवण करावे आणि मुलीचं तर कोणी बी करू शकते, पण गायीचं पण करावं अशी मी शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगते। आणि आम्ही आमच्या गावामध्ये वरुड चक्रपाणमध्ये आम्ही गायीचे डोहाळे जेवण केले। गायींचं संवर्धन व्हावं आणि गायी जगल्या पाहिजेत यासाठी फाले कुटुंबियांनी गायीचं डोहाळे जेवण साजरं केल्यानं गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय। कुटुंब एकदम असं होतं, हे याला शेती पण नव्हती, मजूरदार शेतकरी होते हे, पण यानं गायी सांभाळल्या, गायीपासून 2 बैल केले, नंतर शेती घेतली, शेतात शेणखत टाकून उत्पन्न खूप काढत आहे ना। आणि पहिल्यापासून त्याला शौक आहे की गायीचा सांभाळ चांगला प्रकार करतात ते। प्राणीमात्रांवर दया करा ही आपल्या संतांनी दिलेली शिकवण आणि याच शिकवणीला पायी खोत फाले कुटुंबानं एक नवा आदर्श उभा केलाय। म्हणूनच फाले कुटुंबानं पोटच्या लेकराप्रमाणे या गायीचा सांभाळ केलाय। सर्वत्र त्यांचं कौतुक सध्या होतंय। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।